ही दृश्य आहेत बीडच्या माजलगाव तालुक्यातील। नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि हा आहे अजित पवारांचा ताफा। याच ताफ्यातील अग्निशामक दलाच्या वाहनाचा अपघात झाला आणि दादांच्या बीडच्या दौऱ्याला गालबोट लागला। गेले काही दिवस ताम्हिणी घाटातील भयानक अपघाताची मोठी चर्चा होत असताना दादांच्या ताफ्यातील या अपघातानेही सगळेच चकित झालेत, कारण नुकसानही तेवढं मोठं झालंय। आपल्या ताफ्यामुळे ट्रॅफिक होऊ नये म्हणून पहाटे दौरा करणाऱ्या अजितदादांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झालाय। अपघातावर बोलताना दादा दोन गोष्टी आवर्जून सांगायचे, एक म्हणजे शक्यतो दिवसा प्रवास करा आणि दुसरं म्हणजे वेग मर्यादा। आणि दादांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या वाहनाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट शेजारच्या खड्ड्यात पलटी झाली। आणि नेमकी याच वेळी दुर्दैवानं समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराचं देखील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी स्लिप होऊन पती पत्नी गंभीर जखमी झाले। यावेळी दुचाकीवर 4 जण प्रवास करत होते, पती पत्नी आणि 2 मुलं। गंभीर जखमी पती पत्नीला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले, तर दादांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीतील 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। त्यांच्यावर देखील उपचार सुरू असल्याची माहिती धारूर पोलिसांनी दिली आहे।